सावंतवाडीमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते। आरोग्य सचिवांच्या भेटीआधी 10 डॉक्टरांनी राजीनामे दिलेत। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला मोठा धक्का बसलाय। राज्याचे आरोग्य सचिव आणि सिंधुदुर्गचे पालक सचिव वीरेंद्र सिंह यांनी रुग्णालयाला भेट देण्याआधीच रुग्णालयातील 10 डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे सादर केलेले आहेत। यामुळे आरोग्य विभागात चांगलीच खळबळ माजली आहे। शुक्रवारी सायंकाळी आरोग्य सचिवांनी अचानक सावंतवाडी रुग्णालयाला भेट दिली। यावेळी त्यांनी विविध विभागांची पाहणी केली आणि समस्यांची माहिती सुद्धा जाणून घेतली। मात्र त्यांच्या भेटीच्या आधीच 10 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले। या राजीनाम्याचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालं नसतानाही वैद्यकीय सेवेवरचा ताण आणि वाढती जबाबदारी यामुळे डॉक्टरांनी पाय उचललं असल्याचं बोललं जात आहे। रुग्णालयातील तांत्रिक आणि वैद्यकीय समस्या गंभीर असून न्यायालयीन सुनावण्या देखील आता यावरती सुरू आहेत। कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार राज्य सरकारने तज्ञ समिती नेमली असून यावरूनही प्रशासनावरती चांगलाच दबाव वाढलेला आहे।